महावितरण मार्फत मनमानी पद्धतीने देण्यात आलेल्या वीज बिलांविरोधात बदलापुरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत। अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन लावत त्यांनी या अवाजवी बिलांचा तीव्र शब्दात निषेध केलाय। बदलापुरात महावितरण मार्फत टीओडी मीटरची सक्ती केली जातीय। वीज वापर कमी असतानाही अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवण्यात आली आहेत। या ग्राहकांना सोबत घेत देशमुख यांनी बदलापूर पश्चिमेकडील महावितरणचं कार्यालय गाठलं आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला। कार्यालयात उत्तर देण्यासाठी अधिकारी नसल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवत महावितरणच्या मनमानीचा जोरदार निषेध केला। यापुढे दादागिरी सहन केली जाणार नाही। टीओडी मीटरची सक्ती केल्यास महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील। तसंच वीज बिलांची होळी करून त्याची राख अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याला फासण्याचा इशाराही अविनाश देशमुख यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट EN न्यूज बदलापूर। की यापुढे म्हणजे किंबहुना आजपासून की बदलापूरकरांच्या किंवा ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्याच्या घरी टीओडी मीटर लावू नये, लावलं तर कंत्राटदारासहित अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल। आज आम्ही ठणकावून आज त्यांना पत्र दिलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की वाढीव जे बिल आलेले आहेत म्हणजे जनरली तुम्ही 3 महिन्याचे रीडिंग घेऊन जे वाढीव बिल आले ते कमी करून देण्याची प्रक्रिया आजपासून तुम्ही राबवावी, जेणेकरून 15,000, 18,000, 20,000 आणि 38,000 अशा प्रकारचे सर्रास बिल लोकांना आलेले आहेत। त्या गोष्टी त्यांनी आज मान्य केलेल्या आहेत। या 2-3 दिवसात आम्ही ती प्रक्रिया चालू करू। त्यांना म्हटलंय की चला ठीक आहे, एप्रिलमध्ये मे मध्ये बिल जास्त येते, ठीक आहे, पण एवढं बिल येत नाही ना की ॲव्हरेज बिल 700, 800, 1200 डायरेक्ट 8,000, 15,000, 18,000, तर तुम्ही 2 महिन्याचं 2.5 महिन्याचे ॲव्हरेज बिल तपासा आणि ते करा। हे साध्या मागण्या आहेत, परंतु या महावितरणच्या माध्यमातून आणि टीओडी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही दादागिरी यापुढे सहन करणार नाही। आणि दुसरी गोष्ट मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की लोकप्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये बदलापूरकरांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण की मी आताच बोललेलो आहे की 2 वेळा जर मार्केटमध्ये 3 वेळा आपण जातो तर कुठलीही वस्तू खरेदी करायच्या 4 दुकानं फिरतो, पण अशा प्रकारचे टीओडी मीटरच्या माध्यमातून जर तुमच्या खिशाला चाट जर पाळत असतील तर या गोष्टीही आम्ही यापुढे खपून घेणार नाहीये। आज आम्ही मीटर मी त्यांना कुलूप मारलं, ताला मारायला आलो होता आज MSEBच्या ऑफिसला, पण त्यांनी संयमाची भूमिका घेतली आणि मी संयमाची भूमिका घेतली आणि त्यातून काहीतरी तोडगा करण्याचा मार्ग आम्ही आज अवलंबला आहे। यापुढे जर त्यांनी असं काही केलं तर या बिलांची होळी करू आणि त्याचं काळं या अधिकाऱ्यांच्या महावितरणच्या कॉन्ट्रॅक्टरला फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शासनाने कुठेतरी नियमात बदल केल्याची आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली। ही अधिकाऱ्यांची पळवाट आहे। आपल्या कर्तव्यापासून दूर कसं काय जाऊ शकतो, नेहमी GR वापरतात, सरकार असं बोलतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतला आम्ही त्यांना व्हिडिओ ऐकू घातला की टीओडी मीटरची बिलकुल कुठल्याच प्रकारची तसदी नाही आहे किंवा म्हणजे सक्ती नाही आहे। आणि मागच्या वर्षी 2 जूनला 2025ला आम्ही इथं मुख्य अधिकारी हे जे आहेत CO तिथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काटकर त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे की टीओडी मीटर बसवताना कुठल्याच प्रकारचं सक्ती कंत्राटदाराच्या माध्यमातून होणार नाही। पत्र आणि लिहून दिल्यानंतरही, लेखी दिल्यानंतरही जर असं होत असेल ते कंत्राटदाराला चोप दिल्याशिवाय या बदलापूरची जनता राहणार नाहीये। प्रश्न जर सुटले नाही तर आपण आमदारांच्या घरासमोर बोललोय मी कमिटमेंट आज सांगतो मी तुम्हाला, यामध्ये जर लोकप्रतिनिधी सहभाग घ्यावा, कारण हा बदलापूरचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। तुम्हाला 1 वेळा नाही 5 वेळा लोकांनी निवडून दिलेला आहे, पण टीओडी मीटरच्या बाबतीत एवढा बदलापूरमध्ये गहन प्रश्न आहे। लोक चिडलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलन होत आहेत। असं होत असताना तुम्हाला जर या गोष्टीची कल्पना नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना समजावं काय। जर या गोष्टीमध्ये जर सन्माननीय आमदार साहेबांनी भूमिका नाही घेतली तर इथले जे आम्ही इथं तर हे बिलं जळूच, दुसरे मीटर बिलं जे आहेत ते आमदार साहेबांच्या घरासमोर जाऊ।